हाय गाइस, तर विनय कडो ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही बनवणार आहोत मच्छी फ्राय। तर आम्ही आलो आज समीर मामाकडे आणि मच्छी पकडली होती आम्ही तलातील आणि जिताडा सुद्धा आहे आणि फंटूस आहे। तर आम्ही ती फ्राय करणार आहोत। तर ब्लॉग बघा तुम्ही। थोडी थोडी हलत मसाला तर गाइस आपला हा घरगुती मसाला आहे। आता मिक्स करून घेऊया। तर मच्छी मिक्स करूया। दोन्ही येतात। मच्छी काढून घेते। मसाला कमी आहे का याच्यात? टाक जरासा मसाला। थोडा मसाला अजून ऍड केला। असं आम्हाला झणझणीत खायची सवय आहे। गाइस मंडळी बघा किती आहे आणि आम्ही आज मामाकडे पाहुणे आलो आहोत आणि मावशी बनवणार आहेत मच्छी आमची। तर मित्रांनो आता रेसिपी कोमल बनवणार आहे आणि रेसिपी म्हणजे काय ती ब्लॉगच बनवणार आहे आणि रेसिपी जी मच्छी फ्राय करणार आहे ती मावशी फ्राय करणार आहे। तर आता बघू कोमल पहिल्यांदा ब्लॉग बनवते कशी बनवते तर बघू ती तुझ्या ज्याने कशी बनवते बघा तुम्ही। तर आम्ही तेलावरती मच्छी फ्राय केलेली आहे। लसूण नाही टाकलेलं त्याच्यात। मस्त कडक तुकडा अशा उलटतात। लसूण टाकलेलं नाहीये। या चला उतरा आलूराम तिकडं नाही खसका लागेल। शेट आलेला आहे आमचा, हे बघा। मस्तपैकी फ्राय झालेले आहेत तुकड्या।
मच्छी झालेली आहे. नको राहू दे. ओके, आता शेवटच्या राहिल्या आहेत तेवढ्या फक्त किती आहेत? 3, 4, 5 आहेत. 5 तुकडा आहेत शेवटच्या. या झाल्यात सगळ्या मावशी इथे काढून. गँग बघा किती आज. ही चिंगल पार्टी जितकर. मित्रांनो आता शेवटच्या 4 तुकड्या राहिल्या आहेत मच्छीच्या फ्राय करायच्या. त्या बघा आहेत त्या तुकड्या. आता या फ्राय करून घेतो मावशी. तेल टाकलाय. गॅस मच्छी करून फ्राय झाले आमची आणि जेवायला बसलो आम्ही. जेवणाची भाकरी आहे, मच्छी फ्राय, जिताळ्याचा कालवण, कांदा. इकडे गँग बसले आमचे जेवायला. मी असलेले झोप. या जेवायला तुम्ही पण. आणि आम्ही मस्त मच्छी फ्राय केलेली आहे.